फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या चेअरमन सचिन साबळे, सुरेश पाटील तसेच शुभम देशमुख यांना जातीवाचक शिवीगाळावर मारहाण आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौघांना अटक केली. राजू दिंडोरले, समर्थक कशाळकर, प्रसाद पाटील, विकास कांबळे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती अशी: सोमवारी दुपारी संशयित आरोपींनी पैसे उकळण्याच्या उद्देशाने शहरातील एका फायनान्स कंपनीच्या चेअरमन सचिन साबळे व व्हाईस चेअरमन सुरेश पाटील यांच्या केबिनमध्ये घुसून अश्लील शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण देखील केली. यातील फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्यामुळे त्याला जातीवाचक शिवीगाळ करून "तुम्ही पाटील आहात, खालच्या जातीच्या लोकांच्या नादाला कशाला लागता, तुम्हालाही बुडवतील, या जातीचा माणूस कसा मोठा होता हे मी बघतो" असे जातीवाचक बोलून अपमान केला. त्यानंतर संस्थेतील CCTVचा DVR जबरदस्तीने घेऊन गेले. तसेच फिर्यादीकडून जबरदस्तीने कागदावर पैसे घेतल्याचा मजकूर लिहून घेतला. संशयितांनी फिर्यादीस तसेच स्टाफला केबिनमध्ये कोंडून देखील घातलं, असं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. या प्रकरणी आज आरोपींना न्यायालयात हजर केलं आहे.